Good morning, all of you. In today's lecture, we will start our next problem based on ratio analysis. Okay. In this problem, we will calculate various ratio like asset test ratio, operating ratio, debt service ratio, stock turnover ratio, capital gearing ratio, dividend payout ratio, and creditors turnover ratio. So first of all, read carefully in our problem. Profit and loss account and balance sheet of Siddharth Limited for the year ended 31st March 2014. So तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे अँड देन बॅलन्स शीट सुद्धा दिलेली आहे आणि यावरून काही डायरेक्टली बॅलन्स शीटचे रेशो कॅल्क्युलेट करावे लागतील, काही डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच रेव्हेन्यू स्टेटमेंटशी रिलेटेड असणारे रेशो कॅल्क्युलेट करावे लागतील अँड देन काही कंबाईनशी रिलेटेड रेशो तुम्हाला आज कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. सो बघा काय दिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहेत, वेजेस आहेत आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. देन क्रेडिट साइडला बाय सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये सॅलरी, रेंट, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्स अँड नेट प्रॉफिट. देन क्रेडिट साइडला दिलेला आहे ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बॅलन्स शीटला दिलेला आहे इक्विटी शेअर कॅपिटल 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस, 10% डिबेंचर, बँक लोन, क्रेडिटर्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, बँक ओव्हरड्राफ्ट अँड प्रपोज डिव्हिडंड दिलेला आहे लायबिलिटी मध्ये. असेट मध्ये फिक्स्ड असेट लेस डेप्रिसिएशन, देन इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. ओके, सो अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि यावरून आपल्याला कंबाईन रेशो काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो स्टार्ट करूया. फर्स्ट रेशो आहे ऍसिड टेस्ट रेशो. ऍसिड टेस्ट रेशोलाच काय म्हटलेलं आहे आपण, क्विक रेशो असं म्हणतो किंवा लिक्विडिटी रेशो असं म्हटलेलं आहे. सो फॉर्म्युला काय आहे, सॉरी, ऍसिड टेस्ट रेशो म्हणजेच लिक्विडिटी रेशो किंवा क्विक रेशो आपण म्हणतो. ओके, सो फॉर्म्युला आहे क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. आता तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम मध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा तुम्हाला करंट असेट किंवा करंट रेशो विचारलेला नाहीये आणि डायरेक्टली क्विक रेशो कॅल्क्युलेट करा असं सांगितलेलं आहे, त्यावेळी क्विक असेट मध्ये काय येणार नाहीये, स्टॉकची अमाऊंट येणार नाहीये आणि प्रीपेड एक्सपेन्सेस जे आहेत हे येणार नाहीये. सो प्रॉब्लेम मध्ये या एकदा काय दिलेलं आहे बघा. असेटला स्टॉक आहे, डेटर्स आहे, बिल्स रिसिवेबल आहे आणि कॅश आहे. म्हणजे स्टॉक काय करायचं आहे, न कन्सिडर करता जे बाकीचे अमाऊंट आहे दिस इज कॉल्ड द क्विक असेट. सो क्विक असेट मध्ये काय इन्क्लूड होईल, मग डेटर्स, बिल्स रिसिवेबल अँड कॅश इन्क्लूड होणार आहे. मग क्विक लायबिलिटी मध्ये काय इन्क्लूड होईल, क्रेडिटर्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. ओके, क्रेडिटर्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स अँड प्रपोज डिव्हिडंड. बँक ओव्हरड्राफ्ट हे क्विक लायबिलिटी मध्ये येत नाही, ते फक्त करंट लायबिलिटी मध्ये येतं. सो बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट बघायचा, आपण बाकीचे अमाऊंट काय करणार आहोत, दिस इज कॉल्ड द क्विक लायबिलिटी म्हणून कन्सिडर करणार आहोत. सो पुट अप इन फॉर्म्युला, क्विक असेट मेन्शन करा आधी, क्विक असेट मध्ये कोणते येणार आहे. सो क्विक रेशो is equal to quick asset is equal to debtors plus bills receivable and plus cash. Okay, this is our quick asset divided by quick liability
क्विक लायबिलिटी मध्ये काय येईल बघा मग, क्रेडिटर्स, देन प्लस प्रोविजन फॉर टॅक्स and plus proposed dividend. Okay, proposed dividend. So as per the formula आपण काय करूया, अमाउंट पुटअप करून घेऊ. डेटर्सची अमाउंट किती दिसते, 60,000, then plus bills receivable 50,000, then plus cash amount आहे 85,000. ओके, डिवायडेड बाय, नेक्स्ट लाईनला मेन्शन करा, डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी मध्ये काय येईल मग, 60,000 क्रेडिटर्स, देन 20,000 tax and then dividend 8,000. ओके, सो as per the प्रॉब्लेम आपण काय केलेले आहे, अमाउंट पुटअप करून घेतल्या. सो प्लस करून 60,000 प्लस 50,000 प्लस 85,000 अमाउंट काय मिळेल बघा, टोटल करून सांगा किती येईल. अमाउंट मिळेल फर्स्ट 1,95,000 डिवायडेड बाय 60,000 प्लस 20,000 प्लस 8,000 म्हणजेच मिळतील तुम्हाला 88,000. ओके, सो लास्ट अमाउंट आन्सर फाइंड आउट करा, 1,95,000 डिवायडेड बाय 80,000 म्हणजे आन्सर मिळेल 2.22. सो आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं मेन्शन करतो, 2.22:1. क्लियर? Then next ratio, capital gearing ratio. Capital gearing ratio. आता capital gearing ratio काय म्हणतो आपण, फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी, फिक्स्ड इंटरेस्ट bearing securities divided by equity shareholder fund. ओके, इक्विटी शेअरहोल्डर फंड. आता प्रॉब्लेम मध्ये या फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये काय दिसेल मग, 8% म्हणजे आपण काय सांगितलं होतं की ज्या सिक्युरिटी वरती आपल्याला पर्सेंटेज असणार आहे, दॅट मीन्स हिअर वी कॅन इझिली फाइंड आउट सच टाइप्स ऑफ अकाउंट. म्हणजे आता काय दिसेल, 8% प्रेफरन्स शेअर आहेत आणि त्याच्यानंतर 10% डिबेंचर आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड द फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मिळेल तुम्हाला. आणखी काय दिसते, बँक लोन पण आहे बघा, बँक लोनला सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, इंटरेस्ट हा पे करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग इक्विटी शेअर होल्डर म्हणतो जे आपण, ते असणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस आहे आणि असेटला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिसते बघा, ती अमाउंट मात्र आपल्याला त्यामधून मायनस करावी लागेल. चला पुटअप करूया फॉर्म्युला मध्ये. सो फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये आपण काय सांगितलं, प्रेफरन्स शेअर, देन प्लस डिबेंचर, देन प्लस बँक लोन. ओके, डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल मध्ये काय सांगितलं मग, इक्विटी कॅपिटल
plus reserve minus preliminary expenses. So as per the formula, amount आपण put up करून घेऊया. Preference share ची amount दिसते 1 lakh. Then plus debenture ची amount आहे 50,000. Then plus bank loan ची amount किती दिसते 40,000. Okay. So this is the fixed interest bearing security. Divided by equity shareholder fund म्हणजेच काय तर इक्विटी. इक्विटीची अमाउंट किती आहे 1,50,000. Then plus रिझर्व ची अमाउंट आहे 62,000 मायनस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अमाउंट किती दिसते तर 5,000. ओके. सो प्लस करून अमाउंट घ्या 1 लाख प्लस 50 प्लस 40 म्हणजेच येतील 1,90,000 फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी अँड डिवायडेड बाय इक्विटी शेअरहोल्डर फंड येईल 2,07,000. ओके. 2,07,000 आणि आन्सर पुटअप करा मग 1,90,000 डिवायडेड बाय 2,07,000. 2,07,000 आन्सर मिळेल तुम्हाला 0.92. ओके. सो लक्षात आला रेशो काय आहे फिक्स्ड इंटरेस्ट सॉरी कॅपिटल गिअरिंग रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. चला नेक्स्ट रेशो थर्ड रेशो काय करायचा आहे आपल्याला तर थर्ड जे रेशो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बेस वरती असेल. सो आता आपण हेडिंग देऊ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेशो. ओके. आता जे आपले आपण आधीचे जे बघितले ते कशाची बेस होते यामधला फर्स्ट चालू आहे म्हणजे थर्ड रेशो ते बॅलन्स शीट बेस वरती होते. आता आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बेस. देन फर्स्ट रेशो आहे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो हा रेशो ऑलरेडी आपण काय केलेला आहे लर्न केलेला आहे. ऑपरेटिंग रेशो ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके. म्हणजे आता ऑपरेटिंग रेशो म्हणजे जो एक्सपेन्सेसशी रिलेटेड असणार आहे दिस इज कॉल्ड द ऑपरेटिंग रेशो. सो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स into 100. ओके. सो फॉर्म्युला लक्षात ठेवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स. सो प्रॉब्लेम मध्ये या आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय माहिती आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचे आयटम असणार आहे दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस वेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजे तुम्हाला मिळेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजेच काय तर सॅलरी प्लस रेंट प्लस मिसलेनियस एक्सपेन्सेस प्लस सेलिंग एक्सपेन्सेस प्लस डिबेंचर. सो दिस इज कॉल्ड द ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि ह्या सगळ्याला मग नेट सेल्स काय करायचं आहे तर डिवाइड करायचं आहे. सो ऍज पर दी फॉर्म्युला अमाउंट पुटअप करून घेऊ. आधी आपण फॉर्म्युला मध्ये काय येणार आहे हे मेन्शन करूया. ओपनिंग स्टॉक then plus purchases then plus wages minus closing stock. Okay.
देन प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये काय येईल हे ब्रॅकेट मध्ये मेन्शन करा. सॅलरीज plus rent plus miscellaneous expenses plus selling expenses plus depreciation. ओके, depreciation हे असणार आहे तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स and into 100. ओके, सो चला ऍज पर दी फॉर्म्युला अमाउंट पुटअप करून घेऊ. ओपनिंग स्टॉकची अमाउंट दिसेल 70,000. देन प्लस परचेसेसची अमाउंट आहे 5,40,000. देन प्लस वेजेस अमाउंट आहे 2,14,000. then plus minus closing stock 80,000. so ही अमाउंट आपण पुटअप करून घेतल्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड साठी. देन प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड करायचे आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वन बाय वन पुटअप करून घ्या. सॅलरी अमाउंट दिसेल 26,000. देन प्लस रेंटची अमाउंट असेल 5,000. देन मिसलेनियस एक्सपेन्सेस अमाउंट 15,000. देन सेलिंग एक्सपेन्सेस अमाउंट 10,000. and last amount depreciation 30,000. ओके, सो ह्या ज्या अमाउंट आहेत ह्या असणार आहेत तुमच्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेसशी रिलेटेड आणि डिवायडेड बाय आपण काय करणार आहोत तर नेट सेल्स. सो नेट सेल्सची अमाउंट आहे 9 लाख इंटू 100. चला आता प्लस करून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची अमाउंट किती मिळेल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड देन मायनस वॉट एव्हर ह्या ही सगळी प्रोसेस केल्यानंतर जी अमाउंट डिरेक्टली मिळेल ती मेन्शन करा 8,30,000 डिवायडेड बाय नेट सेल्स 9 लाख. स्टेप थोड्याशा वाढवायचे असतील तरी वाढवू शकताय, प्लस प्लस करून वाढवलं तरी चालेल. पण आता आपले बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत सो मी फारसे ऍड नाही करत बसते. तुम्ही केलात तरी चालेल ऍज अ रेफरन्स साठी. सो आन्सर मिळेल 92%. ओके, सो काय मिळालं आपला ऑपरेटिंग रेशो मिळालेला आहे 92%. इट इज क्लिअर. ऑपरेटिंग रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे. सो त्याच्यानंतर आलो आपण नेक्स्ट रेशो कडे. रेशो नंबर 4 स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशो. सो स्टॉक टर्नओव्हर रेशो सुद्धा आपण लास्ट लेक्चरला लर्न केलेला आहे. काय बरं फॉर्म्युला त्याचा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक. मग ऍव्हरेज स्टॉक म्हणजे काय तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. तो चला अमाउंट आपण आधी फॉर्म्युला पुटअप करून घ्या नंतर अमाउंट पुटअप करूया. तो स्टॉक टर्नओव्हर रेशो is equal to cost of goods sold
डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ओके, तो ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय तर आपण डिरेक्टली फॉर्म्युलानुसार पुटअप करून घेऊया. सो ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. आता मी परत कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे सगळे अमाऊंट घेत नाहीये, कारण ऑलरेडी आपण वरती कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काय केलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची मी अमाऊंट मात्र डिरेक्टली घेते, 7,44,000 डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक मात्र मी इथे कॅल्क्युलेट करेल. ॲव्हरेज स्टॉक म्हणजे काय, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. तो ओपनिंग स्टॉकची अमाऊंट काय दिसते, 70,000 देन प्लस क्लोजिंग ची अमाउंट काय दिसते, 80,000 डिवायडेड बाय 2. तो नेक्स्ट स्टेप कडे आलो तर आपण प्लस डिवाइड करून जी अमाउंट येईल ती आपण अमाउंट पुटअप करू. सो 7,44,000 डिवायडेड बाय कॅल्क्युलेशन करून अमाउंट बघा किती मिळेल, मग ॲव्हरेज स्टॉकची अमाउंट मिळेल 75,000. ओके, सो 7,44,000 डिवायडेड बाय 75,000 आन्सर काय मिळेल, कॅल्क्युलेट करा, 9.92. 9.92. ओके, सो दिस इज अवर स्टॉक टर्नओव्हर रेशो. सो आपण काय करतो, तो टाइम मध्ये कॅल्क्युलेट करतो. 9.92 म्हणजे 10 टाइम्स म्हटलं तरी चालेल. सो इज इट क्लिअर, स्टॉक टर्नओव्हर रेशो. ओके, सो त्याच्यानंतर आलो तर आपण नेक्स्ट रेशो कडे, जे असणार आहेत आपले कंबाईन रेशो. ओके, कंपोजिट रेशो सुद्धा आपण त्याला म्हणतो. सो हेडिंग त्या आधी कंबाईन रेशो और कंपोजिट रेशो. हे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती बेस असणार आहे. सो त्यामध्ये बघा फर्स्ट रेशो आपल्याला लर्न करायचा आहे, डेप्ट सर्व्हिस रेशो. फक्त आपला नंबर किती झाला होता, किती रेशो आपण कॅल्क्युलेट केले वरती, 4 रेशो टोटल. ओके, तो रेशो नंबर 5. डेप्ट सर्व्हिस रेशो. डेप्ट सर्व्हिस रेशो. आता डेप्ट सर्व्हिस रेशो मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा लर्न करताय. सो त्याचा फॉर्म्युला पुटअप करून घ्या. डेप्ट सर्व्हिस रेशो म्हणजे काय, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय इंटरेस्ट. तो सिंपल आहे. प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजे यामध्ये काय येईल तर सेल मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस प्लस इंटरेस्ट. ओके, आता हे सुद्धा खूप डिटेल कॅल्क्युलेट नाही करायचे, कारण ऑलरेडी आपण वरती कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फाइंड आउट केलेला आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस फाइंड आउट केलेले आहे. फक्त फॉर्म्युला मात्र मी पुटअप करेन, सेल्स मायनस cost of goods sold minus operating expenses plus interest. Okay, divided by interest on debenture. इंटरेस्ट म्हणजे त्यात आपण इंटरेस्ट ऍक्च्युअली कशावरती पे करतो, तो इंटरेस्ट ऑन डिबेंचर.
सो पुटअप करूया अमाऊंट. सेल्सची अमाऊंट किती दिसते? 9 लाख. मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण वरती कॅल्क्युलेट केलेला आहे. दॅट्स वाय मी इथे अमाऊंट पुटअप करून घेते 8,30,000. तुम्हाला डिटेल कॅल्क्युलेशन करायचं असेल तरी केलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस, मी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मेन्शन करून घेतले, मायनस करून 8,30,000 अमाऊंट आलेली आहे. अँड प्लस काय करणार आहोत आपण? डिबेंचरची अमाऊंट. म्हणजेच आता म्हणाल तुम्ही मग डिबेंचरच का घ्यायचे, प्रेफरन्स शेअर का नाही घ्यायचे? तर जे आपण एक्सटर्नल काय करतो, रिसोर्सेस यूज करतो, त्याचाच इथे इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे तर कन्सिडर करायचं आहे. कारण डेट सर्व्हिस रेशो आपला फॉर्म्युला काय आहे? डेट. म्हणजे आपण जे एक्सटर्नल सोर्सेस मधून काय घेतलेला आहे, डेट घेतलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड असेल. दॅट्स फाय. सो 8,30,000 प्लस डिबेंचरची अमाऊंट किती दिसेल? 5,000. ओके. तर 5,000 कसे म्हणाल? डिबेंचरची अमाऊंट किती आहे? टोटल 50,000 आहे आणि त्याच्यावरती त्यांना इंटरेस्ट पे करायचा आहे 10%. मग 50,000 वरती 10% किती होणार आहेत तर 5,000 होणार आहेत. दॅट्स वाय आपण इथे 5,000 घेतलेले आहेत. ओके. सो इंटरेस्ट ऑन डिबेंचर 5,000 डिवायडेड बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर म्हणजेच इथे 5,000. तो सिंपल आहे, हार्ड असं काही नाही ह्या रेशो मध्ये. फक्त जर व्हर्टिकल बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ केला, वी कॅन इझिली फाइंड आउट ऍक्च्युअल अमाऊंट. म्हणजे इथे मग डिटेल परत आपल्याला कॅल्क्युलेट नाही करावं लागणार आहे. सो 75,000 डिवायडेड बाय 5,000 किती आन्सर येईल बघा मग? 15. ओके. सो दिस इज अवर डेट सर्व्हिस डेट. हा रेशो तुमच्यासाठी नवीन होता, आज आपण फर्स्ट टाइम लर्न केला. नेक्स्ट रेशो क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. तर लास्ट लेक्चरला आपण डेटर्स टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट केला होता बघा, आणि त्यावेळी मी फक्त क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो कसा कॅल्क्युलेट करता येईल हे सांगितलं होतं. क्रेडिटरचं रिलेशन कोणासोबत असतं? परचेसेस सोबत असतं. कारण आपण काय करतो, क्रेडिटर्स कडून रॉ मटेरियल परचेस करतो. आणि डेटरचं रिलेशन कोणासोबत असतं तर सेल्स सोबत असतं. ओके. सो फॉर्म्युला पुटअप करून घेऊया आपण. क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो is equal to credit purchases divided by creditors. आता क्रेडिट परचेस प्रॉब्लेम मध्ये काही दिलेले नाहीये, म्हणजेच आपण काय करतो, डायरेक्टली परचेसची अमाऊंट पुटअप करतो. ओके. तो परचेस अमाऊंट किती दिसते बघा? 5,40,000. तो प्रॉब्लेम तुमच्याकडे रिटर्न फॉर्म मध्ये असणं महत्वाचं आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळी स्क्रोल केलेलं नाहीये, नेक्स्ट शीट सारखी चेंज केलेली नाहीये अमाऊंट चेक करण्यासाठी. तो व्हेरीफाय करा फक्त, अमाऊंट कुठे आपण वेगळ्या घेत नाही आहोत ना. तो क्रेडिट परचेस किती घेतले मी? 4,50,000 डिवायडेड बाय क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे तर 60,000 आहे. ओके. सो आन्सर काय मिळेल बघा मग तुम्हाला? 9 मिळेल. सो 9 टाइम्स. आता आपण काय करतो, याच्यावरून व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो. सो आपल्याला मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, क्रेडिटर्स व्हेलॉसिटी किंवा डेटर्स व्हेलॉसिटी म्हणजे जे टाइम्स आहेत ते आपल्याला जर डेज मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो. सो कंटिन्यू करा. क्रेडिटर्स व्हेलॉसिटी
रेशो is equal to days divided by creditor turnover ratio. Creditor turnover ratio. मग आता डेज आपल्याला माहिती आहेत. जर काहीच प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं नसेल तर जे इयरचे डेज आहेत म्हणजे किती 365 डेज हेच आपण कन्सिडर करतो. आणि टर्नओव्हर रेशो आपण किती कॅल्क्युलेट केलेला आहे 9. सो डिवायडेड बाय 9. सो आन्सर मग तुमचं डेज मध्ये कन्वर्ट होऊन किती येईल बघा बरं 40 डेज 40.56. म्हणजे जर कन्वर्जन करून घेतला तर 41 डेज होतील. 41 days. क्लियर. हे 0.5 आहे ना म्हणून आपण एक कन्वर्ट केला इकडे आणि 41 डेज कन्वर्जन करून घेतलं. होप सो क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो तुम्हाला क्लियर झाला असेल. देन नेक्स्ट रेशो कोणता आहे. लास्ट रेशो आहे आपला जो कंबाईनशीच रिलेटेड आहे तो आहे डिव्हिडंड पे आउट रेशो. डिविडेंड पेआउट रेशो. सो डिव्हिडंड पेआउट रेशो सुद्धा तुमच्यासाठी नवीन असेल. तर याचा फॉर्म्युला काय आहे बघा. इक्विटी डिव्हिडंड डिवाइडेड बाय प्रॉफिट आफ्टर प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रॉफिट आफ्टर प्रेफरन्स डिव्हिडंड. ओके. सो इक्विटी डिव्हिडंड ची अमाउंट काय आहे बघा 1,50,000 आहे. म्हणजे इंटरेस्ट म्हणजे त्याचाच डिव्हिडंड किती असणार आहे 10% दिलेला आहे म्हणजे आहे 50. ओके. सो इक्विटीची अमाउंट दिसते 1,50,000 आणि त्याच्यावरती 10% काय दिलेला आहे रेट दिलेला आहे म्हणजेच किती मिळेल मग तुम्हाला 15,000 into 2. आणि त्याच्यानंतर इक्विटी डिव्हिडंड प्रॉफिट आफ्टर प्रेफरन्स डिव्हिडंडची अमाउंट पुटअप करा. किती आहे ती 50,000 मायनस 8,000. आता 50,000 लक्षात आले का तुमचे कसे आले जे डिबेंचरचे आहेत. ओके. आणि प्रपोज प्रेफरन्स डिव्हिडंडची जी अमाउंट दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 8,000 ती आपण काय करतो मायनस करून घेतो 8,000. सो 15,000 into 2 कारण ते प्रेफरन्शियलना पण द्यावे लागणार आहेत. सो 15,000 into 2 जो रेट ठरलेला आहे डिवायडेड बाय 50,000 जे डिबेंचरचे आहेत त्यांना डिव्हिडंड आपल्याला काय करावं लागेल द्यावा लागेल आणि 8,000 जे प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर दिलेले आहेत तो आपण अमाउंट पुटअप ती अमाउंट आपण पुटअप केली. सो 15,000 into 2 अमाउंट मिळाली आपल्याला 30,000 डिवायडेड बाय 50 मायनस 8 मिळाली अमाउंट आपल्याला 42,000. ओके. कॅल्क्युलेट करून बघा किती येईल आन्सर लास्ट 0.71. लक्षात आलं.
डिव्हिडंड पे आउट रेशो म्हणजे ज्या अकाउंट वरती आपल्याला डिव्हिडंड पे करावा लागतो त्या अमाउंट आपण कन्सिडर करून काय करतो, हा रेशो आपण कॅल्क्युलेट करतो. डिव्हिडंड पे आउट रेशो म्हणजे किती आपल्याला डिव्हिडंड पे करावा लागणार आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण डिव्हिडंड पे आउट रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, डिव्हिडंड इक्विटी डिव्हिडंड डिवायडेड बाय प्रॉफिट आफ्टर प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रॉफिट आफ्टर प्रेफरन्स डिव्हिडंड. सो ऍज पर दी फॉर्म्युला आपण काय केले, अमाउंट पुटअप करून घेतलेले आहे. सो होप सो तुम्हाला क्लिअर झाला असेल. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.